नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर तुमचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहे पुदिन्याची रुचकर चटणी। ही चटणी आपण बटाटे वडा, सामोसे, पराठे, सुरळीच्या वड्या, सँडविच तसेच चिकन तंदूर, लॉलीपॉप यासारखे नॉनव्हेज पदार्थाबरोबरही खाऊ शकता। तसेच रोजच्या जेवणामध्येही रुची आणण्यासाठी आपण ही चटणी खाऊ शकता। पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण, मिरच्या, जिरे, साखर, लिंबाचा रस, मीठ आणि दही। सगळ्यात अगोदर आपण आता पुदिना व कोथिंबीर एकत्र वाटून घेणार आहोत। आपला पुदिना यामध्ये सगळा बसणार नाही, त्यामुळे आपण अगोदर एवढाच वाटून घेऊया। आता राहिलेला पुदिना आणि कोथिंबीर यात वाटून घेऊयात। राहिलेला पुदिना आणि कोथिंबीर आपण परत वाटून घेऊयात। आता पुदिना व कोथिंबीर आपण बारीक वाटलेली आहे, त्यामध्ये आपण आता आलं, लसूण, मिरच्या, जिरे, चवीपुरती साखर, हे अर्ध्या लिंबाचा रस, चवीपुरते मीठ आणि दही टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्सरला फिरवूयात। आता आपण हे सगळं वाटण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। जर तुम्हाला गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं 1-2 आईस क्यूब किंवा थोडं थंड पाणी टाकून घेऊ शकता व चटणी तुम्हाला पाहिजे तशी घट्ट किंवा पातळ तुम्ही करू शकता। आता आपली चटणी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।